नमस्कार. काय खिचडी खायचा कंटाळा आला आहे आणि झटकीपट काहीतरी हवं आहे, तर बनवूयात कच्चा बटाटा व भिजवलेला साबुदाणा यापासून मस्त असं खमंग थालीपीठ. बटाटा उकरायची गरज नाही. साबुदाणा आहे तो आपण रात्री भिजत ठेवला होता. आता तो छान असा फुललेला आहे, बघा किती छान मोकळा झालेला आहे. मस्त फुगला आहे तो. आता आपण यातलाच 1 वाटी साबुदाणा घेणार आहे. त्याच्यावरच आपण बटाट्याची सालं काढून फोडी करून ठेवल्यात पाण्यामध्ये मीठ घालून. अशा हा 1 वाटी साबुदाणा भिजवलेला, पाव चमचा मिरची पेस्ट, लिंबाची फोड, मीठ आणि जिरं. आता आपण आणि तूप लागणार आहे आपल्याला याच्यासाठी थोडं थालीपीठ भाजायला. आता हा बटाट्याच्या फोडी आधी आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे. अशा सगळ्या फोडी मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्यात. त्यामध्येच लिंबू पिळायचं म्हणजे बटाटा काळा पडणार नाही, कारण आपण हा कच्चा बटाटा घेतलेला आहे. आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आपल्याला, पेस्ट करायची याची अशी. आणि या पेस्टमध्येच आपण घालणार आहे मिरचीची पेस्ट घालते मी अर्धा चमचा, जिरं घालते, तुम्ही अख्खी मिरची घातली तरी चालेल, जिरं पाव चमचा, मीठ चवीनुसार, आणि आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे तो पण घालून घ्यायचा. आणि हे मिक्सरला आपल्याला अगदी चालू बंद मोडमध्ये एक मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे. बघा खूप बारीक नाही करायचं आहे, असं जाडं भरडं ठेवायचं साधारण. आणि इथे तुम्ही चव घेऊन बघायचं मीठ वगैरे बरोबर आहे का. यानंतर आपण तवा घेतला आहे. हा तवा गार तवा आहे. त्याला तेल टाकलं आहे थोडंसं आणि ते सगळीकडे हाताने एकसारखी पसरवून घेतो आहे, म्हणजे आपण डायरेक्ट याच्यावर थालीपीठ थापणार आहे तर ते चिटकायला नको. आणि मिक्सरमधलं मिश्रण असं चमच्याने काढून घ्यायचं तव्यावर. अगदी 5 मिनटाच्या आत हे थालीपीठ तयार होतं. हे सगळं मिश्रण असं काढून घेतलं आपण आणि ते हाताने आपण थापून घेणार आहे. असं हलक्या हाताने आपण सगळे थापून घ्यायचं. ते आपण याच्यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. जे बटाट्याचं पाणी आहे स्वतःचंच, त्याच्यामध्येच आपण साबुदाणा वगैरे मिक्स करून टाकलेला आहे. आता थालीपीठ हे तुम्हाला कसं आवडतं, जाड पातळ, त्याप्रमाणे. कुरकुरीत करायचं असेल तर थोडं पातळ थापायचं, आणि जर मऊ थालीपीठ हवं असेल तर थोडं जाडसरच ठेवायचं. असं थालीपीठ थापून झालेलं आपण तवा गॅसवर ठेवला आहे. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे. 1-2 मिनटासाठी शिजवून घ्यायचं एका साईडनी. तर झाकण काढलं आपण 2 मिनटानंतर. अलगद उलटं करून घ्यायचं. एका साईडनी छान शिजलेलं आहे थालीपीठ. तुम्हाला जर हे असं छान क्रिस्पी करायचं असेल तर मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवायचं. आणि जर सॉफ्ट हवं असेल तर असं मी झाकण ठेवलं तसं ठेवू शकता, म्हणजे ते छान असं मऊ थालीपीठ तयार होतं आपलं. फक्त हे थालीपीठ कसं गरम गरमच छान लागतं. एकदम तव्यातलं थालीपीठ ताटात घ्यायचं आणि खायला बसायचं. बघा आता आपण उलटं केलं आहे. दुसऱ्या साईडनी पण छान शिजलं आहे थालीपीठ आपलं. आपण मस्त असं दोन्ही बाजूंनी छान भाजून घेऊयात थालीपीठ. उलट पुलट करून असं दोन्ही बाजूने छान भाजून घेतलं आहे. आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेतो आहे. एकदम 5 मिनटाच्या आत आपलं उपवासाचं थालीपीठ तयार आहे. दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर, तुम्हाला काय आवडतं त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. एकदम पटकन होणारी ही रेसिपी. तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.